यांच्या 3 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। अभंगाचा प्रतिपाद्य विषय भगवान शंकर ज्ञान भक्ती वैराग्य परिपूर्ण आहेत। भगवान शंकर औदार्य ऐश्वर्य यश आणि श्री परिपूर्ण आहे आणि अशा औदार्यानं ऐश्वर्यानं यश श्री ज्ञान भक्ती वैराग्यानं परिपूर्ण असणारा भगवान प्रसन्न करून घ्यायचा असेल तर पूजन करा असा संदेश दिलेला। पूजन यासाठी करावं कारण नाही देहाचा भरवसा कोण दिवस येईल कैसा। देहाचा भरवसा नाही, काकट्यायी न्यायाप्रमाणे हा देह प्राप्त झाला आणि हा क्षणभंगूर असणारा देह काचेच्या भांड्यासारखा आहे आणि म्हणून या देहामध्ये जीवनाचा उद्धार करायचा असेल, सुख धामाला प्राप्त करायचा असेल तर नामाशिवाय पर्याय नाही। कलियुगा माझी भजन हे सार हृदय शंकर सासवावा असं या भगवंताचं कलियुगाचं महिमान आहे। आणि आज आपल्या लहान नगरीमध्ये श्री क्षेत्र बसवेश्वर यात्रा महोत्सव कलशारोहण सोहळा तथा महादेव पार्वती विवाह सोहळा अशा विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन आपल्या नगरीमध्ये केलेलं आहे। या अनुषंगाने आज सायंकाळची सेवा माझ्याकडे आलेली आहे। या पवित्र प्रसंगी या ठिकाणी उपस्थित माहेश्वरगण, गायनाचार्य, विनेकरी, मृदंगाचार्य, पेटी मास्टर, टाळकरी, गावकरी अशा विविध क्षेत्रातून आलेल्या सर्व धार्मिक सद्भक्तांचं मनपूर्वक आभार, मनपूर्वक अभिष्ट चिंतन तथा मंगल आशीर्वाद आहे। जगाच्या पाठीवर समाधान प्राप्त करायचं असेल तर धर्मशास्त्राने सांगितलं की नाम चिंतन करा। चिंतने चिंतने तदरूपता। चिंतनाच्या माध्यमातून तदरूप होता येतं आणि तदरूप होण्यासाठी माध्यम काय आहे? नाम। नदीच्या पैल तीरावर जाण्याकरता माध्यम नावेचं असतं आणि परम मुख्य पुरुषार्थ असणारा मोक्ष नावाच्या पुरुषार्थाला प्राप्त करायचा असेल तर कलियुगामध्ये माध्यम काय आहे? नाम। यासाठी सांगितले शतम विहाय भोक्तव्यम। 100 काम पाठीशी असतील तर बाजूला सोडा, अगोदर जेवण करा म्हणून सांगितलं। याच्यामध्ये आपण सर्वजण चांगले आहोत। शतम विहाय भोक्तव्य। आणि या सिद्धांतामध्ये फक्त जे जगतात त्यांना धर्म शास्त्रांनी नास्तिक असं म्हणवले। असे लोक कशी जगतात? यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागम कुतः। एकदा देह गेला की पुन्हा प्राप्त होणार नाही आणि म्हणून जोपर्यंत देह आहे तोपर्यंत भोग भोगा। भोग भोगण्यासाठी धन नसेल तर शेजाऱ्याकडून उसने आणा, शेजारी देत नसेल तर बँकेतून कर्ज काढा, बँक कर्ज देत नसेल तर गल्लीतले 10 जण एकत्रित या, संध्याकाळी बँक फोडा। या सिद्धांताला कोण जगतात? नास्तिक जगतात। आणि या नास्तिकांचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे। शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत।
कामं राहिली असतील तर जेवण करा म्हणले, पण 1000 कामं राहिली असतील तर बाजूला ठेवा आणि अगोदर सुचिरभूत व्हा. म्हणजे सुचिरभूत होणं आणि धर्मज्ञ होणं अत्यंत महत्वाचं आहे. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळामध्ये, गोत्रामध्ये, परिवारामध्ये उत्तम पुरुष जन्माला यावा, उत्तम पुत्र जन्माला यावा, याकरता आई सुचिरभूत असावी लागते आणि वडील धर्मज्ञ असावे लागतात. आई सुचिरभूत नसेल आणि वडील धर्मज्ञ नसतील तर जन्माला येणारा औरंगजेबच असणार आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून रामायणातला दृष्टांत सांगितला, 100 कामे सोडून सुचिरभूत का व्हावं, नवे 1000 कामे सोडून सुचिरभूत का व्हावं, या संदर्भामध्ये रामायणातला आलेला दृष्टांत आहे. काय दृष्टांत आहे बघा. पुष्पम दृष्ट्वा फलम दृष्ट्वा दृष्ट्वा त्रीणांच यौवनम कश्चन चलते मनः. वाल्मिकी रामायणामध्ये एक धोबी प्रभू रामचंद्राजवळ येतो आणि म्हणतो, 14 वर्ष सीता रावणाच्या सानिध्यात राहिली आणि तू तिला अयोध्येमध्ये घेतोयस. एवढाच शब्द वापरला. परिणाम असा झाला, लक्ष्मणाला ऑर्डर दिली सीतेला जंगलामध्ये सोडवली. सीता विचार करते, 14 वर्ष वनवास झाला आणि येताना अग्नी परीक्षा झाली तरी माझा पती एका धोब्याच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप घेतो आणि मला जंगलामध्ये सोडतो. या चिंतेमध्ये सीता आहे, लक्ष्मण रथामध्ये घेऊन जात आहे. तिकडे राम विचार करतोय, 14 वर्ष लक्ष्मण सुद्धा आमच्या सोबत होता. आणि म्हणून लक्ष्मणावर शंका आली, म्हणून रामानं पोपटाचं रूप धारण केलं आणि रथावर बसला आणि जंगलामध्ये गेला. सीता अति विचारानं रथातून उतरताना चक्कर येते आणि सीता जमिनीवर पडणार, तितक्यात लक्ष्मणानं झेललेलं आहे. आणि त्यावेळी रामाच्या रूपात आलेला पोपट काय म्हणतो, पुष्पम दृष्ट्वा फलम दृष्ट्वा दृष्ट्वा त्रीणांच यौवनम कश्चन चलती मनः. आवडणारं फूल, आवडणारं फळ आणि आवडणारं यौवन जर समोर असेल तर त्या ठिकाणी कुणाचं मन चंचल होणार नाही. असा राम रूपामध्ये आलेला पोपट कुणाला बोलतो, कुणाला बोलतोय, लक्ष्मणाला बोलतोय. आणि हे ऐकून लक्ष्मणाचे डोळे लाल झाले महाराज. आणि लक्ष्मणानं त्या पोपटाला उत्तर दिलेलं आहे. आता सहस्त्रम स्नानम आचरेत, याचं उत्तर येत आहे बघा. काय उत्तर दिलेलं लक्ष्मणानं? लक्ष्मणानं उत्तर दिलं, यस्य माता सुचिरभूता. काय सांगितलं? यस्य माता सुचिरभूता यस्य पिता धर्मज्ञः. यस्य माता सुचिरभूता यस्य पिता धर्मज्ञः तस्य द्वयोर संयोगात तस्य न चलति मनः. ज्याची आई सुचिरभूत आहे आणि ज्याचा वडील धर्मज्ञ आहे, अशांच्या पासून जे जन्माला येतात त्यांचं मन चंचल होत नाही. पोपटाचं रूप धारण केलेल्या रामाला कळालं, मूळ रूपामध्ये आले आणि तिघही वापस अयोध्या नगरीला गेले. ह्याला काय म्हणायचं? संशय निघाला. कशामुळं? सहस्त्रम स्नानम आचरे. सुचिरभूत होणं अत्यंत महत्वाचं आहे. 1000 कामं राहू दे, पण अगोदर स्नान करा. आम्ही काय करतो? फक्त देवाची पूजा सोडून स्नानाच्या अगोदर सगळंच करतो आम्ही, आहे की नाही? फक्त देवाची पूजा सोडली तर स्नानाच्या अगोदर सगळंच होत. पण ते मलिन आहे, ते अगदी चुकीचं आहे, अगदी बरोबर नाही अजिबात. त्याच्यामध्ये बदल आला पाहिजे. पुढे जाऊन सांगितलं, शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत लक्ष्यम विहाय दातव्यम. 100 कामं राहिलेत, जेवण करा. 1000 कामं राहिलेत, सुचिरभूत व्हा. आणि लक्ष्य कामं राहिलेत आणि दाता म्हणजे भिक्षा मागायला जर भिक्षुक दारावर आला असेल तर अगोदर त्याला दान द्या. हा खरा धर्म आहे. नाहीतर कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. आहे की नाही? इंसान कुणाला म्हणतात? होय, लहानमध्ये स्वामी मनुष्य कुणाला म्हणतात?
आमच्या